नमस्कार. तर पिंगा गो पुरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सकाळची वेळ असते आणि मनोज अजूनही खूपच टेन्शनमध्ये असतो. त्याला वल्लरीचं रात्रीचं विचित्र वागणं सारखं डोळ्यासमोर येत असतं आणि हे सगळं आठवून तो खूप अस्वस्थ झालेला असतो. आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि मनोजला पाठीमागून मिठी मारते आणि त्याला म्हणते की गुड मॉर्निंग. आता मनोजसुद्धा वल्लरीला गुड मॉर्निंग म्हणतो. त्यानंतर वल्लरी आता मनोजला विचारायला लागते की अरे वा, कॉफी बनवली आहे का? बरं झालं, कारण माझं डोकं ना खूप जड झालं आहे. मनोज मात्र यावर वल्लरीला काहीच उत्तर देत नाही. तेव्हा वल्लरी आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि त्याला विचारते की काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की नाही, काही नाही. आणि तो वल्लरीला कॉफी देतो आणि तिला आता विचारायला लागतो की बरं वल्लू, काल रात्री काय झालं होतं? असं का करत होतीस तू? तेव्हा वल्लरी मनोजला विचारते की मी काय करत होते? काहीच नाही, मी ठीक होते ना. तेव्हा मनोज हसायला लागतो आणि म्हणतो की हो, काही नाही, मी सहज विचारलं. आणि तो परत लगेचच विषय बदलत म्हणतो की बरं, काय मग आजचा प्लॅन काय आहे? तेव्हा वल्लरी म्हणते की तसा प्लॅन काय नाही आहे, पण मी आज ऑफिसला नाही जाणार आहे, कारण उद्या मकर संक्रांत आहे ना. आणि तेजाताईंची पहिली मकर संक्रांत आहे. मग सुगड पुजायचं आहे आणि त्यासाठी जरा सामानसुद्धा आणायचं आहे आणि मला लाडूही बनवायचे आहेत. त्यामुळे आज मी दिवसभर घरातच आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. मनोज मात्र अजूनही खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो वल्लरीकडे बघत असतो. तर दुसरीकडे तेजा, प्रेरणा आणि हर्षित तिघे मिळून तिळगुळाचे लाडू वळत असतात. आता हर्षितच्या हाताला लाडू वळत असताना खूप भाजत असतं आणि तो तेजा आणि प्रेरणाला म्हणतो की तुम्ही दोघी कसं बनवता, हे भाजतंय खूप, हे बघा मी शिकवतो तुम्हाला लाडू. आणि तो असं म्हणतो की लाडू बनवायच्या ऐवजी ना असं वडी बनवा. आता यावर प्रेरणा आणि तेजा दोघेही हसायला लागतात. आता प्रेरणासुद्धा लाडू वळत असते आणि लाडू वळत असताना तिच्या हाताला भाजतं. तेव्हा हे बघून तेजा प्रेरणाला खूप ओरडायला लागते आणि म्हणते की अगं प्रेरणा बाळा, लक्ष देऊन कर ना, काय चाललंय तुझं? तर हे बघून आता हर्षितसुद्धा नाटक करत ओरडायला लागतो की आणि म्हणतो की अगं तेजा, मला पण भाजलंय. तर तेजा आता हर्षितच्या हातालासुद्धा बघायला लागते आणि म्हणते की अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? तेव्हा आता हर्षित आणि प्रेरणा एकमेकांकडे बघून हळूच हसायला लागतात. हे आता तेजाच्या लक्षात येतं. तेव्हा तेजा हर्षितला म्हणते की काय रे, मस्करी सुचते तुला? तिला खरंच लागलं रे, काय चाललंय तुझं? तिकडे आता वल्लरी घरामध्ये असते आणि तिला सतत तिच्या आसपास कुणीतरी आहे असा भास होत असतो आणि ती आता हळूहळू इकडे तिकडे बघायला लागते आणि परत बाहेर बाल्कनीत येते. तर बाल्कनीतून खाली बघत असतानाच तिला तिथे त्याला काय बोलतात, झोपाळा, आपण झोपाळाच बोलूया. तर ती मुलगी बसलेली दिसते आणि ती वल्लरीकडे बघून हसत असते. हे बघून आता वल्लरी खूप शॉक होते आणि त्या मुलीला बघायला धावतच खाली येते. आता यानंतर वल्लरी खाली आलेली असते, मात्र त्या झोपाळ्यावर कुणीही नसतं. तेव्हा वल्लरी आश्चर्याने एकटक त्या झोपाळ्याकडे बघायला लागते. आता तितक्यात प्रेरणा तिथे येते आणि वल्लरीच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा वल्लरी दचकते आणि पाठीमागे वळून बघायला लागते. तेव्हा हे बघून प्रेरणा आश्चर्याने तिला विचारते की काय गं, दचकायला काय झालंय आणि फोन कुठे आहे गं तुझा? यावर वल्लरी मात्र काहीच बोलत नाही. ती फक्त प्रेरणाकडे बघत असते. आता प्रेरणा म्हणते की अगं, मी आणि तेजा कधीचा फोन करतोय तुला, पण तुझा फोन पण लागत नाही आहे. लाडू वळायला येणार होतीस ना गं तू? आणि म्हणते की अगं, लाडू वळून होत आले आमचे आणि तू इथे टाईमपास काय करतेस, चल लवकर, असं म्हणून प्रेरणा आता तिथून निघून जाते. वल्लरी मात्र अजूनही तिथेच थांबते आणि परत त्या झोपाळ्याकडे बघायला लागते. तर आता यानंतर वल्लरी यांच्यासोबत आता लाडू वळायला बसलेली असते आणि ती एकटक शून्यामध्ये बघत असते आणि इकडे हाताने फटाफट असे लाडू वळत असते. हे बघून तेजा आणि प्रेरणा आश्चर्याने वल्लरीकडे बघत असतात आणि हळूच हसत असतात. तर हर्षित मात्र काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आणि तो जरा संशयाने वल्लरीकडे बघायला लागतो आणि तिला विचारतो की वल्लरीताई, काय चाललंय आणि तुमच्या हाताला भाजत नाही आहे का लाडू? किती फास्ट करताय? तेव्हा तेजा गंमत करत म्हणते की नाही, त्याचं काय आहे हर्षित, ती ना लेट आली आहे ना, म्हणून ती तसं करते आणि म्हणूनच तिचं स्पीड वाढलं आहे, बाकी काय नाही. आणि ती वल्लरीला विचारते की हो ना वल्लरी, बरोबर बोलते ना? वल्लरी मात्र यावर काहीच बोलत नाही. ती एकटक शून्यामध्ये बघत लाडू वळतच असते. तेव्हा आता प्रेरणा तेजाला म्हणते की तसं नाही आहे तेजा, त्याचं काय आहे, आपल्याला म्हटली होती की मी येईल तुम्हाला मदत करायला, पण आलीच नाही ना. यावर हर्षितला म्हणते की किती वाट पाहिली ना आपण, हर्षित दादा बरोबर आहे ना? आणि सांगते की शेवटी मग मी तिला बोलवायला गेले, पण घरी नव्हती ही. अरे, इथे बुलबुल बागेच्या आवारात ना झोपाळ्यापाशी उभी होती. तेव्हा हर्षित आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो. तर यानंतर प्रेरणा वल्लरीला म्हणते की
पण आल्यावर जो स्पीड पकडला ना हिने, आता यानंतर प्रेरणा आता उठायला लागते आणि उठताना ती स्वामींचं नाव घेते. आता स्वामींचं नाव घेताच वल्लरी पटकन भानावर येते. तेव्हा हे बघून हे तिघेही खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतात. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की काय गं, अचानक दचकलीस का, काय झालं? तेव्हा वल्लरीला काहीच आठवत नाही आणि ती म्हणते की मी कधी दचकली, काय झालं दचकायला? आणि म्हणते की लाडू वळायचे आहेत ना, असं म्हणून आता ते तिघेही परत हसी मजाक करत लाडू वळायला लागतात. तर यानंतर आपण पाहतो की तेजाची पहिलीच मकर संक्रांत असल्याने सर्वजण आता त्याची तयारी करत असतात. तर अजित आणि प्रेरणासुद्धा काय हवं नको याची लिस्ट करत असतात. आता तितक्यात तिथे हर्षित येतो आणि तो त्याच्या आईसोबत फोनवरती बोलत असतो आणि तो त्यांना फोनवरती म्हणतो की मम्मी काय बोलतेस तू, हे बघ आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटेल, तू आली असती तर आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला असता आणि आम्ही खूप खुश झालो असतो. आणि परत तो म्हणतो की ठीक आहे, मी समजू शकतो की तुला काम आहे आणि मी बाकीच्यांना पण समजावतो, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आता हे तिघे हर्षितकडे बघायला लागतात आणि आता तेजा हर्षितला विचारते की काय झालं, काय प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा हर्षित तेजाला सांगतो की मम्मी येत नाही आहे, तिला थोडंसं काम आहे. तेव्हा तेजाला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की माझ्या आई बाबा पण येत नाही आहेत आणि सासू सासरे पण नाही आहेत. पहिल्यांदाच मी अशा सणासाठी एक्सायटेड होती आणि कुणीच वडीलधारा माणूस नाही आहे, असं म्हणून तेजा खूप उदास होते. तितक्यात आता दरवाजा वाजतो. तेव्हा सगळेजण दरवाजाकडे बघायला लागतात. तर श्वेताचे बाबा आलेले असतात. आता श्वेताच्या बाबांना बघून सगळेच खूप खुश होतात. आता त्यांना बघून प्रेरणा म्हणते की अण्णा काय परफेक्ट वेळेला आलाय तुम्ही. आता यानंतर श्वेताचे बाबा अण्णा घरात येतात. आता अण्णांना बघून सगळे खूप खुश झालेले असतात. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की बघितलं ना तेजा, स्वामींचीच कृपा झाली, तुझी संक्रांत सणाला कुणीतरी वडीलधारा आहे घरात. आणि त्यांना म्हणते की बरं झालं अण्णा तुम्ही आलात. तेव्हा अण्णा म्हणतात की हो, मुद्दामूनच आलो भेटायला. आता माझी लेक मुंबईत नाही आहे म्हणून काय झालं, माझ्या बाकीच्या लेकी तर आहेत ना म्हणून आलो. आता तेजासुद्धा अण्णांना म्हणते की अण्णा खरंच खूप बरं वाटते की तुम्ही इथे आलात. लग्नानंतरचा माझा पहिला सण आहे, माझी पहिली संक्रांत आहे आणि त्यासाठी कुणीतरी वडीलधारा असावं असं मला मनापासून वाटत होतं. यावर अण्णा म्हणतात की हो, मग आता संक्रांतीचा सण साजरा करूनच जाणार आहे मी इथून. आणि विचारतात की आणि हे काय तुम्ही दोघीच, वल्लरी कुठे दिसत नाही आहे? तर दुसरीकडे आता आपण पाहतो की मनोज घरी आलेला असतो आणि त्याला बघून वल्लरी म्हणते की आलात तुम्ही, तुमच्यासाठी मी मस्तपैकी कॉफी ठेवते, पटकन फ्रेश होऊन घ्या. तेव्हा हे बघून मनोज खूप खुश होतो आणि वल्लरीला म्हणतो की अरे वा, माझी बायको एकदम फ्रेश मूडमध्ये आहे, बरं वाटतंय ना तुला? मला काय झालं? आता यावर वल्लरी म्हणते की मला काय झालं होतं, मी तर बरी आहे. आणि ती मनोजला विचारते की आपण आज बाहेर जाऊयात का फिरायला, म्हणजे खूप दिवस झालं ना आपल्याला असा वेळ नाही मिळाला आहे आणि उद्या मकर संक्रांत आहे तर तेजाताईंची पहिली पूजा आहे ना, तर मी म्हणते की आपण सामान घेऊन येऊयात आणि त्यासोबतच आपण जेवणही बाहेरच करूयात आणि त्यानंतर आपण मूवी किंवा नाटक बघायला पण जाऊया. तेव्हा हे बघून मनोजला खूप बरं वाटतं आणि तो म्हणतो की तुझी आयडिया पण खूप छान आहे आणि खूप दिवस झाले आपण दोघांनी वेळ पण नाही घालवला आहे ना एकत्र, असं म्हणून तो वल्लरीला आता जवळ घेतो. तितक्यात आता तिथे हर्षित येतो आणि वल्लरी आणि मनोजला असं बघून तो पटकन डोळ्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की सॉरी मी चुकीच्या वेळेला आलो आहे का? आणि तो मी जातो असं म्हणून जायला लागतो. तेव्हा हे दोघेही थोडेसे लाजतात आणि हर्षितला थांबवतात आणि म्हणतात की नाही थांबा, कॉफी घेऊन जा. आता मनोज विचारायला लागतो की ये ना, काय काम होतं का? तेव्हा हर्षित मनोजला सांगतो की हे सुगड पूजन आहे ना, त्याचीच लिस्ट दिली आहे मम्मीने, ती येणार नाही आहे, तर तिने सांगितलं की वल्लरीताईकडून एकदा लिस्ट कन्फर्म करून घे. वर वल्लरी म्हणते की हो आम्ही आणू आणि काही कमी असेल तर आम्ही बाहेर जाणारच आहोत ना, तर घेऊन येऊ आम्ही. आता हर्षित ठीक आहे मी जातो असं म्हणून तिथून जायला लागतो आणि परत तो या दोघांनाही चिडवायला लागतो. तेव्हा हे दोघेही हसायला लागतात. तर आता यानंतर मध्यरात्री आपण पाहतो की मनोजला अचानक झोपेतून जाग येते, पण बाजूला वल्लरी नाही आहे. हे बघून तो आश्चर्याने वल्लरीला इकडे तिकडे शोधायला लागतो आणि वल्लरीला आवाज देत उठून बसतो आणि समोर बघून तो खूप जोरात घाबरून ओरडतो. तर वल्लरी त्याच्या समोर त्याच्या पायापाशी बसलेले असते. हे बघून मनोज खूप घाबरून जातो आणि वल्लरीला आवाज द्यायला लागतो. वल्लरी मात्र एकटक मनोजकडे बघत असते. आता मनोज वल्लरीला आवाज देऊन विचारायला लागतो की वल्लू काय झालं? तेव्हा वल्लरी भानावर येते आणि परत मनोजला विचारायला लागते की काय झालं, काय हवं आहे का तुम्हाला, पाणी वगैरे हवं आहे का, मी आणून देते. तेव्हा हे बघून मनोज आता खूपच घाबरलेला असतो आणि तो वल्लरीला म्हणतो की नाही तू झोप. तेव्हा वल्लरी आता येऊन झोपते. तेव्हा मनोज मात्र तिच्याकडे खूप घाबरून बघत असतो. तर आता यानंतर
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मनोज झोपेतून जागा होतो, तेव्हा ही वल्लरी आता त्याच्या बाजूला नसते. तेव्हा हे बघून मनोज अजून थोडासा घाबरतो आणि पटकन उठून बसतो आणि त्याला आठवतं की रात्री वल्लरी त्याच्या पायाजवळ त्याच्याकडे एकटक बघत बसलेली होती. तेव्हा तो हळूहळू आता तिकडे त्या दिशेने बघायला लागतो, मात्र वल्लरी तिथेही नसते. तेव्हा मनोज पटकन खोलीतून बाहेर येतो आणि बाहेर येऊन तो शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतो. तर वल्लरी इकडे एका सर्कल केलेलं असतं आणि त्या सर्कलमध्ये खूप साऱ्या फोडलेल्या बांगडीच्या काचा असतात आणि वल्लरी खूप खुश होऊन त्या काचांचा खेळ खेळत असते आणि त्या काचांसोबत खेळत असते आणि एकटीच हसत असते. आता तितक्यात इंदुताई गावावरून परत येतात. आता दरवाजा उघडाच असतो. इंदुताई दरवाजातच उभ्या राहतात आणि वल्लरीकडे बघायला लागतात आणि स्वतःशीच म्हणतात की संक्रांतीच्या टायमाला काय टाईमपास चाललाय माझ्या सुनबाईचा, घरात काही कामधंदा आहेत की नाही हिला. आणि ते बघायला लागतात आणि म्हणतात की पूजेची पण काही तयारी केलेली दिसत नाहीये, सुगड तरी आणलं की नाही या महामाईने काय माहिती. आणि त्या जोरात वल्लरीला आवाज देतात. तेव्हा वल्लरी दचकते आणि त्यांच्याकडे बघायला लागते. तर मनोजसुद्धा आता त्याच्या आईकडे बघायला लागतो. तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणतात की सासू आली आहे, काही लक्षभिक्षा आहे की नाही तुझं. आता इंदुताईंना बघताच वल्लरी पटकन उठते आणि सासूबाई असं म्हणून त्यांच्याकडे जायला लागते. तर ती त्या जातानाच काचांवरती पाय देते आणि सर्व काचा तिच्या पायात घुसतात. आता तिच्या पायातून रक्त यायला लागतं. तेव्हा मनोज वल्लरीला घाबरून विचारायला लागतो की काय झालं. तेव्हा वल्लरी सांगते की काच घुसली. तेव्हा आता मनोज वल्लरीला सोफ्यावरती बसवतं आणि इंदुताईंना म्हणतो की आई पटकन हळद घेऊन ये ना. तेव्हा इंदुताई रागाने म्हणतात की कोण, मी सकाळ सकाळ आलेल्या ही कामं करायला आली का मी तुमची, असं म्हणून त्या आता बडबड करतच तिथून हळद आणायला जातात. तर इकडे वल्लरीवरती मनोज खूपच चिडलेला असतो आणि तिला म्हणायला लागतो की काय तुझं काय चाललंय का सकाळ सकाळी, आणि त्या फुटलेल्या काचांचा खेळ खेळायला कोणी सांगितलं. आणि तो इंदुताईंना आवाज द्यायला लागतो आणि म्हणतो की आई पटकन आण ना हळद. तेव्हा आता इंदुताई म्हणते की हो आले, असं म्हणून त्या वाटीमध्ये आता हळद घेऊन येतात. आता मनोज वल्लरीच्या पायाला हळद लावत असतो, तर वल्लरीचं लक्ष मात्र त्या फुटलेल्या काचांकडे असतं. आता इंदुताई रागातच वल्लरीला म्हणतात की या आजकालच्या मुलींना ना शुभ अशुभ असं काहीच कळत नाही. आणि त्या वल्लरीवरती ओरडत तिला म्हणतात की अगं बांगड्या कधी फोडतात हे तरी कळतं का नाही बाई तुला. तेव्हा मनोज इंदुताईंना म्हणतो की आई अगं तू जरा शांत बसते का. तेव्हा इंदुताई खूप रागाने मनोजकडे आणि वल्लरीकडे बघायला लागतात. तर यानंतर इकडे आपण पाहतो की अजित आणि हर्षित मस्त पतंग उडवत असतात. आता तेव्हाच मनोजसुद्धा तिथे येतो आणि या दोघांनाही जॉईन होतो. आता यानंतर तेजा आणि प्रेरणासुद्धा खाली येतात आणि या तिघांकडे बघत प्रेरणा आता म्हणते की घ्या आपण इकडे तयारी करतोय आणि हे इथं मजा मारतायत, असं म्हणून या दोघी त्यांच्याजवळ जातात. आता तेजा हर्षितला म्हणते की हर्षित हे काय आहे, पतंग उडवतोस तू, तुझ्या बायकोचं पहिलं सुगड पूजन आहे आणि आज आपली पहिली संक्रांत आहे, बघ ना म्हणजे मी किती छान हलव्याचे दागिने वगैरे घातलेत आणि माझ्याकडे बघायचं सोडून तू पतंग काय उडवतोयस. तेव्हा अजित म्हणतो की अगं तेजा असं नसतं, तुमच्यासाठी कसं हलव्याचे दागिने पूजा महत्त्वाचे आहे तसंच आमच्यासाठी पतंग महत्त्वाचे आहे. तेव्हा मनोजसुद्धा म्हणतो की त्याचं काय आहे तेजाताई, पतंग म्हटले की आम्ही लहान होतो आणि हा एकच दिवस मिळतो लहान व्हायला, आम्हाला मजा करू द्या ना मग. तर हर्षितसुद्धा म्हणतो की तेजा मकर संक्रांत आहे, थोडंसं एन्जॉय करू दे ना. तेव्हा यावर प्रेरणा म्हणते की नाही बरोबर आहे तुमचं, पतंग उडवणं पण गरजेचं आहे, फक्त आधी पूजा होऊ द्या ते महत्त्वाचं आहे ना जास्त, मग उडवत बसा पतंग. आता हे तिघेही लगातार पतंग उडवत असतात. तेव्हा तेजा वैतागत प्रेरणाला म्हणते की प्रेरणा चल आपण जाऊया वरती. तेव्हा प्रेरणा मनोजला विचारते की बरं मनोज भाऊजी तुमच्या वल्लरी मॅडम आज तयार होऊन येणार आहेत की नाही. तेव्हा मनोज म्हणतो की झाली असेल. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरं सोडा ते, यांच्या नादी नका लागू, तिला घेऊन या लवकर, पूजा सुरू करायचे, असं म्हणून त्या दोघीही आता वरती निघून जातात. तर यानंतर आता प्रेरणा आणि त्याच्या पूजेची तयारी करत असतात. तर तिथेच आता अण्णा असतात आणि अजित आणि हर्षितसुद्धा असतात. आता तेजा प्रेरणाला विचारते की बरं मला सांग की वल्लरी कुठे, अजून आली कशी नाही आहे. तितक्यात आता वल्लरी येते आणि आता अण्णांना बघून वल्लरी खूप खुश होते आणि जाऊन लगेचच अण्णाला नमस्कार करते. आता अण्णा वल्लरीकडे बघून तिला विचारतात की कशी आहेस. यावर वल्लरी सांगते की मी ठीक आहे. तेव्हा अण्णांना वल्लरीकडे बघून जरा विचित्र वाटतं आणि त्यांना थोडंसं अस्वस्थही फील होतं आणि ते उठतात आणि वल्लरीला म्हणतात की तब्येतीची काळजी घेत जा, हल्ली कुठेतरी बाहेर प्रवास करून आले आहेस असं वाटतंय. तेव्हा वल्लरी सांगते की हो ते नातेवाईकांचं लग्न होतं ना म्हणून गावी जाऊन आलो आम्ही. अण्णा मात्र वल्लरीकडे संशयाने बघत असतात. आता तितक्यात प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी ऐक ना, आतमध्ये ना तिळगुळाचे लाडू वाटीत काढून ठेवलेत, तेवढे घेऊन ये ना प्लीज. आता अण्णाला मात्र काहीतरी विचित्र
विचित्र आणि अघटित घडतंय असं जाणवत असतं आणि ते लगातार वल्लरीकडे बघत असतात. आता यानंतर प्रेरणा अजित, मनोज आणि हर्षितला म्हणते की तुमच्या गप्पा मारून झाले असतील तर एक काम करा ना, आपल्या सोसायटीतल्या सगळ्या बायकांना बोलावून आणा ना. तेव्हा हे तिघेही लगेच जायला निघतात. तेव्हा प्रेरणा अजितला थांबवते आणि म्हणते की ओ अजितराव, तुम्ही कुठे चाललात? तुम्ही तेवढी फुलं घेऊन या. तेव्हा मनोज आणि हर्षित आता तिथून निघून जातात. आता यानंतर वल्लरी तिळगुळाचे लाडू घेऊन येते आणि या तिघीही गप्पा मारायला लागतात आणि पूजेची तयारी करायला लागतात. इकडे अण्णाला मात्र काहीतरी विचित्र शक्तीचा आभास होत असतो आणि ते इकडे तिकडे बघत असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की अण्णा मनोजला सांगत असतात की ही संक्रांत वल्लरीसाठी खूप मोठं संकट घेऊन आली आहे. ते संकट अतर्क्य आहे, अमानवी आहे. तर यानंतर आपण पाहतो की सर्वजण आता पूजा करत असतात. तर वल्लरीच्या कानावरती त्या लहान मुलीचा आवाज पडतो आणि ती लहान मुलगी वल्लरीला आवाज देत म्हणत असते की आई शोध ना मला. आणि ती खूप रडायला लागते आणि आता तो आवाज ऐकताच वल्लरीला खूप अस्वस्थ व्हायला लागतं आणि ती तिथेच बेशुद्ध पडते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.